हाय हॅलो नमस्कार. रात्री आपल्याला घरी यायला खूप लेट झालेलं. घरी आल्यावरती पण आमची खूप मस्ती गप्पा चालू होत्या, त्यामुळे सकाळी काही लवकर उठणं झालं नाही. आवरलं मग पटपट देवपूजा वगैरे केली आणि सीमाने दिलेल्या शेंगा मी कट करत होते, तर भूती मला सांगत होती अशा नाही कट करायच्या, त्याची साल वगैरे काढायची असं काहीतरी ते मला शिकवत होती. ते सगळं झालं त्यानंतर भूतेकरने मी छानपैकी कॉफी घेतली. जंबी अजून उठली नव्हती, झोपतच होती, तिची काय झोप उघडत नव्हती. आवरलं वगैरे पटपट आणि नंतर मिसळ खायला जायचं होतं, कारण म्हटलं तर छानपैकी इकडचीच फेमस मिसळ सरदवाडीतली यांना नाश्त्यासाठी न्यावं. तृषाही बाहेर होती, तिलाही रेडी केलं होतं. मग हे ब्लॉगमध्ये बघितलेलं हॉटेल जम्बूकरनी, म्हटली की तिथेच जायचं, मला ते बघून खूप खाऊ वाटायचं म्हटली तेव्हा. मग तिला याच हॉटेलला घेऊन आलो. छानपैकी तरीची मस्त चरचरीत मिसळ वगैरे खाल्ली, पोटभर नाश्ता केला आणि त्यानंतर झुडिओत आलो. भुतेकरला पण थोडी शॉपिंग करायची होती आणि म्हटलं बघूयात काय काय आले का नवीन, त्याच्यामुळं शिरूरला मिलनने आणला मला झुडिओत. मग तिथे छानपैकी शॉपिंग केली. तृषाची तर नेहमीसारखी मस्तीच चालू होती, कारण त्या दोघी आज जाणार होत्या थोड्या वेळाने, 1-2 तासांनी त्या निघणार होत्या. त्यानंतर शॉपिंग करून घरी आलो, निवांत बसलो. मिलनने थंड आणलं होतं आणि मग दोघींनी आता ज्याने त्यांनी जायची सोय लावलेली आहे, कोणी बसने तर कोणी ट्रॅव्हलने, असं काहीसं असं बाहेर बसलो तर निवांत जाण्याचा क्षण आला. भुतेकर गेली, जंबूकर गेली, त्यांच्यासोबत इतकं छान वाटलं ना 2 दिवस. तर असा काही आजचा ब्लॉग होता. बाय.